अडचण आहे. अडचण? अहो अडचणीचं काय घेऊन बसलाय? फक्त सांगा, आपण लगेच सोडवू. अरे लगेच सोड म्हणजे काय प्रश्नच नाही. तुम्ही लगेच सोडवाल. आपल्या सोसायटी काय कमी आहे काय? हो ना. नाही पण जे फुकट ते पौष्टिक असा नियम आहे ना आपल्या सोसायटीचा. नाही म्हणजे ते वर्षाला ते आवडणार नाही ना. माझगावकर हो, सोसायटी फंडात पैसे आहेत चांगले ना, तर आपण ती काही योगा फी आहे ना ती देऊन टाकू. हो हो देऊ आपण देऊ. जरूर देऊ. पण काय आहे, ती ना राहते अमेरिकेत, त्यामुळे तुम्हाला फी डॉलरमध्ये द्यावी लागेल ना. अरे बापरे. अरे बापरे, $1 काय किंमत आहे? 85. नाही तशी बरीच काय आहे. वर खाली होत असते. हो ना. वरतीच जास्ती असते ते. पण काय आहे, त्यामुळे ना आपल्या शरीरापेक्षा खिसे हलके होणार आहेत. हे तुम्ही वहिनीला सांगितलेत का? सांगितलं हो म्हणजे आज होय ना. मग काय हरकत नाही. मी आता घरी जातो. वर्ष आता माझ्याकडे येणार आहे. मी तिला सांगतो की तुम्ही डॉलर द्यायला तयार आहात. नाही मी सांगतो डोंट नाही ऐका हो माझगावकर तसं नाही. हे काय ऐकतच. देसाई, डॉलरचा भाव काय आहे? अहो डॉलरचा भाव मरू दे, आपला डाव उलटाच पडला. आपणच अडकलो. पण बिझनेस स्टार्ट करायचा म्हणजे भांडवल लागेल आणि एवढं सगळं भांडवल कुठून आणू मी? माझ्याकडे होते ते पैसे सुद्धा गेले आता. अगं पण एखादा बिझनेस सेटअप करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रचंड मोठं भांडवल लागतं असं कोणी सांगितलं तुला? तू एखादा स्मॉल स्केल बिझनेस स्टार्ट करू शकतेस. आता मी तुमच्याकडे येत होते ना तेव्हा मला वाटेत संयमी भेटली. ती मला सांगत होती की तिच्या एका कुकिंग ऑर्डरमध्ये तू तिला मदत केली होतीस म्हणून. या ती ऑर्डर कंप्लीट करायला मी केली होती मदत. इनफॅक्ट तिला थोडाफार प्रॉफिटही झाला होता ना. येस, दॅट्स इट. दिस इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर यू. आजपर्यंत तू कॉर्पोरेट फील्डमध्ये काम केलंयस. तुझ्या गाठीशी चांगला एक्सपिरियन्स आहे. बस त्या एक्सपिरियन्सचा उपयोग तू हा बिझनेस डेव्हलप करण्यासाठी कर. रिमेंबर, वेअर देयर इज अ विल देयर इज अ वे. थँक्यू. गरज होती मला पाण्याची. तुम्हाला माहितीये आमच्या ना क्लासमध्ये एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे दानिश. तो खूप मस्ती करतो, रोज मारामारी करतो. हो, आणि मॅमला खूप उलट उत्तर देतो आणि क्लासची ट्यूबलाइट पण फोडतो. दॅट्स बॅड. पण त्याला तरी टीचर कधीच ओरडत नाही. ओ वाय? कारण तो प्रत्येक टेस्ट मध्ये फर्स्ट येतो. आजोबा पण लहानपणी एकदम सेम असेच असतील, राईट? ऍब्सोल्युटली राईट. हा रोज कुणा ना कुणाशी तरी भांडून यायचा. ते तर आता पण भांडतात. हा, हे मुस्काटच मारे तुझ्या. आता मग काहीतरी बोलतो काय. नाही पण त्याला कळायचं हा कुणाशी गोड बोलायचं, कुणाशी नाही बोलायचं, कुणाला मस्का मारायचा हे बरोबर कळायचं. दही हंडीला तर सगळ्यांची गोड गोड बोलून वर्गणी वसूल करायचा. आता नाही गोड बोलत. गोड नाही बोलत. बापरे, म्हणजे आजोबा गोड गोड बोलायचे. गोड बोलायचा, साखरेपेक्षा गोड. आणि गोड गोड बोलून दुप्पट वर्गणी वसूल करायचा. येस, आणि तुम्हाला माहिती आहे दही हंडीला सगळ्यात वरच्या थरावर जाऊन हंडी फोडायचा. बाबा, मुख्य म्हणजे काय, तो आपला विजडम वापरायचा आणि रुबाबात वर्गणी घेऊन जायचा. ए, तुला ती पेंडसे आजोबांची गोष्ट आठवते का? कुठले पेंडसे आजोबा काय देऊ? कुठले पेंडसे आजोबा? अरे आपल्या चाळीत राहायचं ते. ए तू काहीतरी याला सांगू नको. त्याला जास्ती प्रोवोक करू नकोस. आजोबा सांगा ना प्लीज. प्लीज आम्हाला ऐकायचं ते पेंडसे. सांगू का परफॉर्म करून दाखवू? काय परफॉर्म काय परफॉर्म म्हणजे काय? मी आणि आजोबा परफॉर्म करतो. नाही अजिबात मस्त मस्त मस्त. नाही मी अजिबात करणार नाही. चल आजोबा काय
स्टेजवर जाऊ मी- आपण. कम ऑन. उगाच एका जागी बसलो होतो शांतपणे तो उगाच येतं काहीतरी जुन्या गोष्टी सांगायच्या आणि उगाच काहीतरी. हा नाही. आता ऑडियन्स, नाही म्हणजे भाऊजी ना मुलांनो, मी पेंडसे आजोबा इथे. अरे वा, काठी सापडली मला. ओके, मी पेंडसे आजोबा आणि अशोक 18 वर्षांचा तरुण. येस अशोक, चल चल चल, बेरिंग घे आणि बेल वाजव. मी येतो. टिंग टॉंग टिंग टॉंग. कोण आहे? मी आहे अशोक. काय हे दुपारचे कार्य परत 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 येता तुम्ही? मग कुक्षीतून उठलो ना मी. बरोबर. काय ते वर्गणी कसली मागता तुम्ही? नाही वर्गणी नाही, बिर्याणी. अबे नाही अबे, कहाणी कहाणी. कहाणी हा. कुणाची? माडेबाईंची. माडे आजी, त्यांचे मिस्टर गेले हो. नाशिकला ना? माहित आहे मला. नाही आधी नाशिकला गेले, मग तिथून डायरेक्ट स्वर्गात गेले. हो. स्वर्गात? हो. अरे कर्मा, हे काय भलतच झालं परमेश्वरा. बघा ना आता. नाही त्यांच्यासाठी बरंच काही त्यांनी केलं. आता रडत बसतात तो. माझे आजी रडतात. हो. मी जाऊन बघून येतो. नाही आता नको जाऊ त्यांच्याकडे. आता मी तिथूनच आलो. रडतायत त्या. तिथे गेला होतास? हो. वर्गणी मागायला? नाही गप्पा मारायला. काय त्यांना तरी आता कोण उरलंय ना, नाही का? एकमेकांना असं धरून राहिलं पाहिजे ना सगळ्यांनी. चाळमध्ये सगळ्यांनी, नाही का? बरोबर नाही का? वा पोरा वा, किती छान. हल्ली असा कोण विचार करता? तुला या वयात त्याची जाणीव आहे. खूप छान वाटलं. नाहीतर हल्लीची मुलं फार बेरकी असतात हो. तुमच्याकडून शिकलोय ना. बेरकीपणा? बेरकीपणा नाही तुमच्या, हे म्हणजे दुसऱ्याला आनंद कसा द्यावा हे तुमच्याकडून शिकलो ना. आनंद खरं आहे. हल्ली आनंदाची कारण सुद्धा अशी शोधावी लागतात. कोण देणार आनंद? ना बरोबर, आपणच कारण शोधायला पाहिजेत ना. अरे देव काय आपल्याला म्हणत नाही ना माझा सण करा. नागोबा काय म्हणत नाही ना माझी पूजा करा. गणपती काय म्हणत नाही मला मखरात बसवा. आपण जे करतो ना ते सगळं माणसांसाठीच करतो ना. वा 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 वा. नाही, माणसाने एकत्र यायलाच पाहिजे. आपली माणसं आपण जपलीच पाहिजेत. बरोबर, सण साजरे केलेच पाहिजे. नाही पण कसं करणार आजोबा? का बरं? का पैसेच नाहीत ना. म्हणून आपलं घरच्या घरी सण साजरा करू. म्हणजे मांडे आजीला पण बरं वाटेल ना, 40 सण होतोय म्हणून. नाही, पैसे मी देणार. मांडे आजींच्या मिस्टरांच्या आत्म्याला फार बरं वाटेल. किती पैसे देऊ तुला? नको तुम्ही पैसे नको. नाही असं कसं? नको तुम्ही पैसे देऊ. नाही मी देणार. नको नाही. बरं तुम्ही आता देताच असाल तर मी मांडे आजींसाठी पैसे घेतो. फक्त मांडे आजीसाठीच म्हणून घेतो. आपल्याला माणसांना जपायला पाहिजे ना आजोबा. या वयात तुला एवढं कळतं, एवढी जाणीव आहे. अत्यंत उत्तम वाटलं मला. खरं आहे, गणपती छान असा साजरा करा. मांड्याजीना मोदक खिरापतीचं सगळं पाठवा. का मी देऊ? नाही नको मी देईन ना. तुम्ही पैसे द्या ना. पैसे कुठे आहेत ते? खिशात आहे. बघू किती. घे 100 रुपये घे पोरा. थँक्यू. आशीर्वाद गेला एकदाचा. आता काय झालं? आजोबा आणखी 1 रुपया मिळेल का?
1 रुपया. हा म्हणजे काय 101 रुपये झाले असते ना. 101 रुपये देणगी द्यायला लागते ना. असं होय. देते. एवढे काय? 101 रुपया. ये. बरं थँक्यू. ये पोरा, ये पोरा, ये आशीर्वाद. मग कसा वाटला आमचा परफॉर्मन्स? असा होता अशोक. सगळ्यांची गोड गोड बोलून, सगळ्यांना वेगवेगळ्या स्टोऱ्या सांगून तो देणग्या काढायचा, वर्गणी जमवायचा आणि आमचे सण छान साजरे व्हायचे. मी अशी वर्गणी जमा करायचो काय? गणू लोकांना मी फसवायचो असतो म्हणतो काय? आठवत नाही ना? मेमरी लॉस झाला ना? कशी लॉस काय करतो? वा हे एकदम बेस्ट आहे. म्हणजे काय पुढच्या वेळेपासून मी पण असं करतो. मारीन मुस्काट 1-2 असं करते. बरं मुलांनो, तुम्हाला अजून एक सिक्रेट सांगते. तुम्हाला माहिती आहे का तुमची आजी आजोबांच्या प्रेमात कशी पडली ती? कारण आजोबा छान बासरी वाजवायचे. हा म्हणजे तेव्हा मी वाजवायचो बासरी. म्हणजे काय जेव्हा माझं लग्न झालं ना तेव्हा मी वेणूसाठी बासरी वाजवायचो. नंतर वेणूच्या आजारपणात बासरी वाजवली. वेणू गेली आणि मी बासरी वाजवणं सोडूनच दिलं. अरे मग आता आमच्यासाठी वाजव. नाही आता नाही जमत गा. आता झालं ना आता दिवस. आता नाही बासरी वाजवत आहेत मला. का नाही जमणार तुला? तुला चांगलं जमेल. नाही का जमत नाही का? आता माझं किती वय करणार? किती वर्ष झाली आता नाही होणार. अरे चुकत चुकत का होईना पण तुझ्या नातवंडांना कळू तरी दे त्यांचे आजोबा कसे बासरी वाजवायचे ते. नाही कळेल किंवा किंवा न कळेल पण काय फरक पडणार आहे? पण उगाच मला नाही वाजवता येणार आता. अरे का नाही वाजवता येणार? कर ना थोडस बासरी वादन कर ना आमच्यासाठी. आणि काय माहितीये हल्ली बासरी ना कुठे ठेवली हेच मला माहिती तर काय वाजवू कपाळ. मला माहितीये हा? वेणू आजीचे फोटोच्या खालच्या कपाटात आहे. हा बासरी. ये होईना बाद. ठीक आहे आजोबा. नको बासरी बिसरी काय करतो. नाही मला नाही वाजवता येणार खरंच सांगतो. म्हणजे झालं खूप झालं आता नको बासरी. अशोक थांबा मी वाजवतो बासरी. मला येते ना.